दिल्लीचे तख्त राखीतो महाराष्ट्र माझा अशी टॅगलाईन देऊन सध्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एक नवा जो दालन आहे ते उभं करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। ज्यांनी महाराष्ट्रासाठी देशासाठी महाराष्ट्रातून योगदान दिलं अशा सर्व पराक्रमी योद्ध्यांची चित्र आणि त्यांच्याबद्दलचे जे माहिती आहे ती या संपूर्ण दालनात लावलेली आपल्याला पाहायला मिळाले। थोड्याच वेळापूर्वी आमदार आदित्य ठाकरे यांनी या संपूर्ण दालनाचं उद्घाटन केलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। खरं तर कालच निकाल आलेला होता आणि त्या निकालानंतर जर अशी टॅगलाईन मिळाली की दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा, म्हणजे पक्षाला नेमकं सांगायचं काय आणि लोकांपर्यंत पोहोचवायचा नेमका मेसेज काय हा सुद्धा महत्त्वाचा आहे। आणि आता दालन पाहण्यासाठी या परिसरात मोठ्या संख्येने जे नागरिक येत आहेत, सर्वसामान्य मुंबईकर येत आहेत, ते सध्या आता हे दालन पाहण्यासाठी गर्दी करत असलेले आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळापूर्वी आदित्य ठाकरे यांनी या संपूर्ण दालनाचं उद्घाटन केलेलं होतं। खरं तर साईनाथ दुर्गे जे आहेत त्यांनी ज्या संपूर्ण दालनाचं आयोजन केलेलं होतं, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी झाले आता आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटनही पार पडते। काय भावना आहे? खूप बरं वाटतं, आनंद होतो आहे। आमच्या संपूर्ण टीमने यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि जे आदित्य साहेब ठाकरे यांच्या संकल्पनेत 2022 साली सुरू झालेला कला महोत्सव तुम्ही बघताय की आज दादरकर आणि मुंबईकरांनी याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि विविध कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, कला असेल, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा असतील, सगळ्या गोष्टी आम्ही याच्यामध्ये एक परिपूर्ण असा आनंद सोहळा कला महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही इकडे आयोजन करतो आणि यंदाही जोरदार प्रतिसाद दादरकर आणि मुंबईकर देत आहेत। एक महत्त्वाचा प्रश्न, दिल्लीचे तख्त राखीतो महाराष्ट्र माझा अशी काय टॅगलाईन द्यावं लागतं? असे ही जी काही संकल्पना आहे हे आमचे टीमचे किरण शिंदे एक ऐतिहासिक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि ह्या मागचा विषय तुम्हाला किरण चांगला सांगू शकतो। विषय असा आहे की 1800 साली आपल्या मराठ्यांनी जे दिल्ली गाजवलं, म्हणजे भारतामध्ये संपूर्ण चांगल्या पद्धतीने राज्य केलं, त्याचं एक संपूर्ण प्रदर्शन आणि त्या संपूर्ण थोर जे व्यक्तिमत्व आहे त्यांचं इथे आम्ही प्रदर्शन भरवलेलं आहे। मात्र आत्ता सध्या राजकीय परिस्थितीचे याचा काही संदर्भ नाही, असं काही संदर्भ नाही आहे। एक प्रामाणिकपणे आणि आमचे किरण शिंदे आणि त्यांची पूर्ण टीमने हे प्रदर्शनावर काम केले, गेली 3-4 महिने काम करत होते आणि पहिल्यांदाच प्रथमच अशा प्रकारचं प्रदर्शन इकडे भरवलं जात आहे। नक्कीच धन्यवाद। पाहायला गेलं तर 2022 पासून आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेलं महोत्सव, युवा आर्ट महोत्सव आता यावर्षी सुरू, पुढचे 4 दिवस खरं तर प्रेक्षकांसाठी खुलं असणार आहे। व्हिडिओ नागनाथसोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।